संधी दिलेली आहे आणि ह्या सूचना माझ्या निश्चितच आपण अंमलबजावणीत आणावी एवढी मी विनंती करते. धन्यवाद. हेलो 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 हाँ, गुड आफ्टरनून लेडीज एंड जेंटलमैन. हेलो, गुड आफ्टरनून कमिश्नर साहेब. या नमस्कार. अनर्जी चौहान, नेरूल. I think every time, even the stage 1, I was actually the last person, Commissioner sir, I think तुम्हाला माहिती असेल. Sir, I wanted to talk about alternate resources, the alternate energy as well as the renewable energy. As you know that your own building, which is actually consuming about 1.5 lakhs per month in the electricity, why don't you have an option of a windmill? Where actually most of the corporate sectors, they are also investing. So you have about 1250. I think the research can be done by you because even I do not want to take most of your time. त्याच्यानंतर ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की ऑल्टरनेट रिसोर्समध्ये आज बायोमास. आय एम ॲक्च्युली वर्किंग ऑन द डेअरी मॅनग्रोव्स प्रोटेक्शन. तर मॅनग्रोव्स प्रोटेक्शनमध्ये आज तुम्हाला नवी मुंबईमध्ये माहिती असेल आज 98 डेअरी फार्म्स आहेत अँड दे आर ऑल रनिंग इलिगली. आणि त्याच्यामध्ये बरेचसे मॅनग्रोव्समध्ये इट इज ऑल वेस्टिंग अँड द बायोमास इज बीन वेस्टेड. We can have a dairy IT park, something like an IT park, एक डेअरी पार्क. त्या डेअरी पार्कसाठी ॲक्च्युली जमीन तुम्हाला फक्त ते तुम्हाला माहिती आहे नवी मुंबईमध्ये आज तुम्ही ॲक्च्युली शोधायला गेलं तर देर आर प्लेंटी ऑफ प्लेसेस ॲक्च्युली टू बी मेक इन. तर त्या डेअरी पार्कला तुम्ही एक ॲक्च्युली यू कॅन यूज द बायोमास फॉर अन ऑल्टरनेट एनर्जी अँड दिस एनर्जी कॅन बी सोल्ड अँड दिस यू कॅन मेक इट इन द BOT or the PPP. This is an option for you and this is been worked in most of the corporations as well as most of the corporate sectors. Thank you. नमस्कार, मी दिलीप चौधरी, एक्स ब्रांच मॅनेजर. एक 2-3 फक्त सूचना आहेत. आपलं शहर त्यामानाने फार मोठं आहे पण लहान लहान तहसीलमध्ये पण बस स्टॉप असतात STच्या किंवा बाहेरगावाला जाणाऱ्या बसेससाठी. तर आपल्या शहरामध्ये एक बस स्टॉपची नितांत आवश्यकता आहे ज्या ठिकाणी बाहेरगावाला जाणाऱ्या बसेस STच्या असोत किंवा प्रायव्हेट असोत त्यांना तिथे थांबा असणार आणि त्याच्यामुळे नागरिकांना सुविधा होईल. दुसरं एक आपलं जे शहर आहे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत आणि बॅचलर्स जे IT मध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणारे आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा आपल्या शहरामध्ये बिलकुलच नाही आहे. तर हॉस्टेलच्या सुविधा मे बी विथ सम प्रायव्हेट दिस थिंग और जे काही असू शकेल पण हॉस्टेलची सुविधा त्याचप्रमाणे डॉर्मेटरीजची पण सुविधा आपल्या ठिकाणी फार कमी आहे. ही सुविधा आपल्या शहराकरता अतिशय गरजेची आहे असं मला वाटतं. आणि एक तिसरा जो माझ्या फील्डशी संबंधित एक विषय आहे तो म्हणजे महिला बचत गटांबद्दल मी बोलू इच्छितो की जवळजवळ आपल्या शहरामध्ये 9 ते 10 हजार महिला बचत गट आहेत. आणि मी बँकेमध्ये होतो त्यामुळे मला माहिती आहे की मोस्टली सगळे डिफंक्ट आहेत. म्हणजे ते फक्त पैसेच गोळा करतात आणि काहीही करत नाही. आपण या महिला बचत गटातून रोजगार निर्मिती करू शकतो आणि ती रोजगार निर्मिती आपण त्याला बरोबर तर त्याला कोऑर्डिनेट केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती होईल. दुसऱ्या कंपन्यांना इथे बोलवून कारखाने टाकायची गरज नाही, रोजगार आपणच निर्मित करू शकू. आणि यांच्यासाठी आपल्याकडे जे आता स्ट्रीटवर जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना आपण छोटे छोटे बाजार दिले. आपल्या नवी मुंबईमध्ये छोटे भाजी बाजार असे अतिशय कमी आहेत की पण असे जर आपण छोटे छोटे बाजार उद्योग असे तयार करू शकू आणि तिथे या महिला बचत गटांना आपण काही जागा देऊ शकलो तर मला वाटतं आपण बऱ्यापैकी करू शकाल. आपल्या सर्वांना स्मार्ट सिटी करता शुभेच्छा. मला स्वतःला पण शुभेच्छा. मी पूर्वीपासून विक्रम पराजुली आतापर्यंत सर्वांचं सजेशन्स या ग्रीव्हन्सेस ऐकलं पण मला आवश्यक वाटतोय ते गोष्टी इकडं आलेल्या नाही. तेच गोष्टी मी सांगणार आहे, 1 मिनिटात सांगणार आहे. सर्व नवी मुंबई महानगरपालिकामध्ये राहणारे सर्व नागरिकांचं हेल्थ ऑडिट व्हायला पाहिजे. एक दुसरा रोड सेफ्टी ऑडिट व्हायला पाहिजे सो दॅट ट्रान्सपोर्ट स्मूथ फंक्शनिंग व्हायला इझी पडेल. नॉर्मली रोड वाढवतो आपण आणि दोन्ही साईडना पार्किंग होतोय आणि तो रोड वाढवण्याचा खर्च तर जातो आणि आजूबाजूचा जो बिझनेस सेंटर्स आहेत त्यांना फायदा होतो, लोकांना फायदा होत नाही. आणि तिसरा स्मार्टमध्ये एम म्हणजे मॉनिटरिंग. शिरकताईने सांगितलं होतं मॉनिटरिंग म्हणजे सर्व काही मॉनिटरिंग ठीक आहे. तुमचे जो कर्मचारी आहे
त्यांचं परफॉर्मन्स अप्रेझलमध्ये त्यांचं परफॉर्मन्सचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. एक माणूस वार्ड ऑफिसर सपोज एक वार्डमध्ये जातो तर त्या टाइमला किती इन्क्रोचमेंट आणि किती इलिगल ॲक्टिव्हिटी होते आणि त्याचं ट्रान्सपोर्ट होताना वाढला की कमी झाला, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि तुमचं निगेटिव्ह अप्रेझलचं व्यवस्था व्हायला पाहिजे. आयुक्त साहेब तुम्हाला स्पेशली सजेशन आहे माझं तो. आणि तिसरा असंच चर्चासत्र एवढा टाइम वाया न घालवता प्रत्येक वार्डमध्ये व्हायला पाहिजे आणि ते कलेक्टिव्ह डाटा तुमच्याकडे यायला पाहिजे. आणि तिसरा इथं आपण डिस्कशन करतोय ॲट दॅट टाइम आय केम अक्रॉस विथ द वर्ड सिडको, पोल्युशन, इलेक्ट्रिकल्स. तर त्याच्यासाठी असं चर्चासत्र असताना नेक्स्ट टाइमला MPCBच्या रिजनल ऑफिसर्स इथं बसतात CBDमध्ये, त्यांचा ऑफिसर्स त्यांना इन्व्हॉल्व करायला पाहिजे. सिडकोच्या रिप्रेझेंटेटिव्हला इन्व्हॉल्व करायला पाहिजे. MSEBच्या रिप्रेझेंटेटिव्हला इन्व्हॉल्व करायला पाहिजे. सो दॅट दे विल नो की काय काय आपला नवी मुंबईमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि गरज आहे. एवढंच सांगून माझं सजेशन इथे संपवतो. आणि जाताना तुम्हाला सांगतो, आपण स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर वी शुड हॅव टू थिंक बिग अँड थिंक स्मार्ट. धन्यवाद पराजुली साहेब. या ठिकाणी आपल्या सर्वांचं म्हणणं एक नागरिक उरलेत. बोला. लेडी पुढे या मॅडम प्लीज, किंवा त्यांच्यापर्यंत माईक पोहोचवा. त्या महिला भगिनींना कृपया बोलायला द्या. आपल्याला विनंती आहे की आपल्या ज्या सूचना आहेत त्या लेखी स्वरूपात आपण त्यावर लिहा आणि आमच्या ड्रॉपबॉक्स मध्ये टाका. त्याचा निश्चित विचार केला जाईल. शिवाय या ठिकाणी या पडद्यावर एक लिंक तुम्हाला दिसते, mygov.in/HOME/discuss. ह्या लिंकवर जो डिस्कस फोरम आहे तो गुरुवारी सुरू होणार आहे. माय गव्हर्नमेंट या साईटवरचा, गव्हर्नमेंटच्या साईटवर सुद्धा तो फोरम आहे आणि महापालिकेच्या वेबसाईटवरनं सुद्धा त्याला लिंक आहे. त्या डिस्कस फोरमवर सुद्धा जाऊन तुम्ही तुमच्या सूचना देऊ शकता. आणि मगाशी कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना रिप्लाय देखील महानगरपालिकेमार्फत दिला जाईल, हेही या ठिकाणी नोंदवू इच्छितो. या बोलतील आणि त्यानंतर सन्माननीय आयुक्त साहेब आपल्याशी समारोपाचा संवाद साधतील. Yeah, there's nothing much that I have to say. It is just that smart city means sustainable and inclusive development. So if Navi Mumbai can become a beggar-free zone, whereby it is possible with the help of the police, civic authorities and citizens, all of us together, through rehabilitation programs, skill development programs, opening of night schools, if we can achieve this, because we do see a large number of beggars still around, near temples, signals, etc. So, the moment we enter Navi Mumbai, we find them around. So if it is possible to make Navi Mumbai a beggar-free zone, it will really help. धन्यवाद. सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं आपल्याशी सुसंवाद साधावा. नाही, ॲक्च्युली सर्व सन्माननीय नागरिकांनी या चर्चासत्रामध्ये भाग घेतला, त्यांच्या बहुमूल्य सूचना दिल्या. त्या बहुमूल्य सूचना आम्ही डॉक्युमेंट केलेल्या आहेत. आणि याशिवाय आपलं ह्या ज्या सूचना आहेत आपण या वेळेअभावी इथे आपण ज्या देऊ शकलो नाही, आपण जे फॉर्म्स जे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्याच्यावर आपण लिहून द्याव्या. ते आमचे जे ड्रॉप बॉक्स आहे ते ड्रॉप बॉक्समध्ये आपण टाकावं. याशिवाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची माय गव्हर्नमेंट जी वेबसाईट आहे त्याच्यावर डिस्कशन फोरम जे आहे ते डिस्कशन फोरम गुरुवारपासून आपण सुरू करत आहे. याशिवाय ज्या विविध सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे आणि ट्विटर आहे, यांच्या माध्यमाने सुद्धा आपण सूचना देऊ शकता. त्या संदर्भात आपण वर्तमानपत्रामध्ये त्याची प्रसिद्धी देणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिल्या आणि अत्यंत चांगल्या बहुमूल्य सूचना केल्या. त्याबद्दल त्यांचं सर्व नागरिकांचं नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मी आभार व्यक्त करतो. आणि फॉर्मल आभार प्रदर्शन आमचे जनसंपर्क अधिकारी कोंडे हे देतील. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजच्या या स्मार्ट सिटीच्या चर्चासत्राच्या निमित्तानं सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आमदार संदीपजी नाईक साहेब, सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम, सन्माननीय
उपमहापौर अविनाश लाड साहेब, सन्माननीय स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शेळके मॅडम, सन्माननीय सभागृह नेते जयवंत सुतार साहेब, सन्माननीय विरोधी पक्षनेते विजयकुमार चौगुले साहेब, सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय नागरिक या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले, अधिकारी वर्ग उपस्थित राहिला, या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि हा चर्चासत्र हे केवळ इथे संपलेलं नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. हा फोरम सतत सुरू राहणार आहे, आपल्याशी संवाद सतत सुरू राहणार आहे. या संवादातून एक महत्त्वपूर्ण अशी नोंद निश्चितच आपल्या सर्व सूचनांची घेतली जाईल आणि आपलं शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी ज्याप्रमाणे आयुक्त साहेबांनी, महापौर साहेबांनी, सर्वच मान्यवर वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नागरिक, या शहरातला सर्वसामान्य नागरिक हा या संपूर्ण प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण घटक राहणार आहे असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो. आणि आज या निमित्तानं या ठिकाणी जे वृत्तपत्र आणि वृत्तचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. सर्व वृत्तपत्र आणि वृत्तचित्र वाहिनी प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी मंचावर यानंतर यावं आणि पत्रकार परिषद होईल. या ठिकाणी सर्वांचे पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांनी कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहावं ही सर्वांना विनंती आहे. त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. सर्वांना विनंती आहे आपल्या लिखित सूचना कृपया जाताना ड्रॉप बॉक्स मध्ये टाकाव्यात ही सर्वांना विनंती आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की